रात्री सुद्धा त्यांनी तिथेच आसरा घेतला. आज सकाळचं काय चित्र आहे? साधारणपणे आता प्रज्ञा सकाळचे 7-7:30 वाजतायत आणि अनेक जण थकून भागून इथे त्यांनी रात्री या CSMT स्टेशनचा प्लॅटफॉर्म नंबर 1 पासून ते 8-9 जे प्लॅटफॉर्म आहेत तिथे आसरा घेतला आणि अजूनही काही जण झोपेतून उठलेले नाहीयेत, तर काही जण झोपेतून उठून आता आझाद मैदानाकडे जाणार आहेत. प्लॅटफॉर्म नंबर 1 हे समोरचं जे आहे ते प्लॅटफॉर्म नंबर 1 आहे आणि 1 वर आपण बघतोय रांगेत झोपलेले आपल्याला पाहायला मिळतात, कारण झोपायची व्यवस्था नाहीये. काही जणांची व्यवस्था वाशी इथे केलेली आहे, मात्र आझाद मैदानाच्या जवळच आपल्याला आराम करता यावं, विश्रांती घेता यावी याचा विचार करत CSMT स्टेशनलाच त्यांनी आसरा घेतला. आणि एक प्लॅटफॉर्म नंबर इथे जर पुढे आलो आपण समजा तर हे प्लॅटफॉर्म नंबर 2 आहे. इथे सुद्धा आपण बघतोय रेल्वेच्या या रेल्वे ट्रॅकच्या पलीकडे सुद्धा अनेक जण अजून झोपलेले आहेत आणि त्यामुळे आपण जर काही जण आता किती दिवस मुक्काम आहे? किती दिवस मुक्काम जोपर्यंत हा प्रश्न मिटत नाही, सरकार सोडवित नाही, तितक्या दिवसाच्या मुक्कामाची आम्ही व्यवस्था जेवणाची राहण्याची केलेली आहे. आम्ही सध्या इथं गाडी मोठी आणलेली आहे, त्या गाडीमध्ये व्यवस्था स्टेशनवर झोपलात? रात्र स्टेशनवर काढली, रात्रभर इथंच होतो आम्ही. कुठून आलाय? धाराशिवून आलोत आम्ही या ठिकाणी. धाराशिव. तुम्ही कुठून आलाय? आम्ही बीड जालना इथे झोपलात? हो, इथंच झोपलो. झोपायची व्यवस्था केली ना वाशीला? केलेली, पण आम्हाला इथं आझाद मैदान जवळ आहे, त्याच्यामुळे इथंच झोपलो आम्ही. आता काय आझाद मैदानात आलाय? हा, आझाद मैदानला आता उठून. किती दिवस असं राहणार CSC स्टेशनला, CSMT स्टेशन? तोपर्यंत आरक्षण भेटत नाही, तोपर्यंत बेमुदत उपवास घे. आम्ही इथं थांबून जवळ लोक पाटील थांबत नाही, तोपर्यंत पाटील जवळ लोक तो थांबणार? हो. आंबेजवळून आलो आम्ही. उपोषण किती जण आलाय? घरात सगळे आलायत का काही जण? गावातून घरातला एक जण आलेलं, एक जण जर प्रत्येक जण जर आलं. किती दिवस मुक्काम इथे CSMT स्टेशनवर? किती दिवस आपण पाहतोय वेदांत, जोपर्यंत मनोज जरांगे पाटील आपल्याला आदेश देत नाहीत तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही, आरक्षण घेऊनच आम्ही परत जाऊ, असा निर्धार या सगळ्या मराठा आंदोलकांचा आपल्याला दिसतोय. प्रशांत आणि वेदांत, तुमच्या दोघांकडून अपडेट जाणून घेत राहू. तूर्तास धन्यवाद. आणि यानंतर काही महत्त्वाच्या बातम्या